नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो झटपट होणारी अशी भरलेली भेंडी, जी चवीला अप्रतिम लागतात. त्यासाठी आपण एक मसाला बनवतो. तर इथे मी काचेच्या बाउलमध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्यासोबत आपण घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा आपण यामध्ये घातलं आहे मालवणी मसाला पावडर आणि एक मोठा चमचा आपण यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता यावरती आपण घालून घेतो आहोत साधारण एक अर्धा चमचा आपण घालून घेतलेला आहे आमचूर पावडर, अर्धा चमचा धना पावडर, इथे पाव चमचा मी कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा आपण घालून घेतलेला आहे चाट मसाला आणि अर्धा चमचा आपण इथे गोडा मसाला घातलेला आहे. आता इथे मी जी पावडर वापरलेली आहे ही मी सुक्या भाजीसाठी एक पावडरचं वाटण दाखवलेलं आहे, ती मी इथे पावडर वापरलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. साधारण इथे आपण 5-6 चमचे भरून इथे आपण ही पावडर घालून घेतलेली आहे. छान. आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि आपल्याला हे सर्व जे मिश्रण आहे यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित आता आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपला हा बनलेला मसाला आहे तो तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकतात. इथे मी भेंड्यांना टोकं कापून घेतलेले आहे, देठ काढून घेतलेले आहेत, मध्ये एक चीर दिलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला हा मसाला हाताने भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण मसाला व्यवस्थित यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आहे. याला आपण कुठेही जास्त मसाला भरत नाही आहोत, व्यवस्थित असा जो दाबून चिपून मसाला भरून घ्यायचा. आपली सर्व भेंडी तयार झालेली आहेत. इथे मी ग्रिल पॅन घेतलेलं आहे, त्यामध्ये बेताचं तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण एक एक करून आता भेंडी सोडून घ्यायची आहे. आता थोडासा मसाला याचा बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि कदाचित तो जळण्याची शक्यता आहे, पण ही भेंडी मस्त चवीला लागतात. छान कुरकुरीत अशी झाली की आपल्याला त्यांना पलटून घ्यायचं आहे. सर्व बाजूने रंग बदलेस्तोवर आणि थोडासा त्यांना कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला छान यांना भाजून घ्यायचं आहे. कमी तेलामध्ये व्यवस्थित भाजले जातात. आता मी सर्व भेंडी एका वेळेला टाकलेली नाही आहे. इथे मी थोडीशीच भेंडी टाकलेली आहेत. छान अशी आपली कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहेत. वरून गार्निश करण्यासाठी मी तीळ घातलेले आहेत, भाजलेले तीळ इथे वापरलेले आहेत. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.